नासाचं एक स्पेसक्राफ्ट ज्याच्यामध्ये 3 ॲस्ट्रॉनॉट्स होते. चंद्रावर उतरण्याच्या अगदी जवळ असतानाच अचानक अशी घटना घडली ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून 3,22,000 किलोमीटर अंतरावरती अंतराळाच्या अशा भागात होतं जिथं पोहोचण्यासाठी त्याला पूर्ण 3 दिवस लागले होते. स्पेसक्राफ्टच्या मेन ऑक्सिजन टँकमध्ये बिघाड झाला आणि त्याचा जोरदार स्फोट होऊन तो टँक फुटला. हा ऑक्सिजन टँक आत बसलेल्या ॲस्ट्रॉनॉट्सना ऑक्सिजन पुरवठा करत होता. म्हणजेच ॲस्ट्रॉनॉट्सना आता समजलं होतं की आता त्यांच्या जगण्याची कोणतीच शक्यता राहिली नाही आहे. केबिनमध्ये जिवंत राहण्यासाठी आता फक्त 15 मिनिटं ऑक्सिजन शिल्लक होता आणि इतक्या कमी वेळात पृथ्वीवर परत येण्याची कोणतीही शक्यता नव्हती. शहाणपणाच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. अंतराळात रोबोट्सला पाठवणं हेच नासासाठी खूप अवघड काम असतं, पण जिवंत माणसांना अंतराळात पाठवणं आणि नंतर त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणं हे एक असं मिशन आहे ज्यात छोटीशी जरी चूक झाली तरी वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीसोबतच त्या माणसांचा जीव जाण्याची सुद्धा भीती असते. स्पेसक्राफ्ट कोणतंही असो, ते अंतराळातील ॲस्ट्रॉनॉट्सचं सूर्यापासून निघणाऱ्या घातक किरणांपासून संरक्षण करतं. तसंच त्यांना पृथ्वीसारखं वातावरण उपलब्ध करून देत असतं जेणेकरून ते आतमध्ये जिवंत राहू शकतील. प्रेशराइज्ड केबिन ज्यामध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजन टँक बसवले जातात आणि केबिनमधून कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्यासाठी विशेष फिल्टर देखील बसवलेले असतात. अंतराळात कोणत्याही कारणानं अपघात झाला तर स्पेसक्राफ्टसोबतच त्यात आत बसलेले ॲस्ट्रॉनॉट्ससुद्धा त्या काळ्या अवकाशात कायमचे हरवून जातील, जे परत आणणं कोणालाही शक्य होणार नाही. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एप्रिल 1970मध्ये अपोलो 13 या स्पेसक्राफ्टसोबत अशीच एक घटना घडली होती. ही एक सत्य घटना आहे जी एखाद्या विज्ञान क्षेत्रात कल्पना केलेल्या कथेपेक्षा कमी नाही आहे. या मोहिमेच्या 1 वर्ष आधी म्हणजे 1969मध्ये अपोलो 11 चंद्रावरती यशस्वीरित्या उतरलं होतं आणि नील आर्मस्ट्रॉंग ही चंद्राच्या भूमीवर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती होती. अपोलो 11 नंतर अपोलो 12ची सुद्धा चंद्र मोहीम यशस्वी झाली होती. पण आता अपोलो 13ची ही वेळ होती, ज्याचं मुख्य उद्दिष्ट चंद्रावर सूक्ष्म संशोधन करणं हे होतं. अपोलो 13ला चंद्राच्या अशा भागावर उतरायचं होतं जिथं लघुग्रह पडल्यामुळं एक मोठा खड्डा तयार झालाय आणि चंद्राच्या या भागाला फ्रा मारो असं म्हणतात. या मिशनचं नेतृत्व जेम्स लॉवेल करत होते. त्यांच्यासोबत जॉन स्विगर्ट आणि फ्रेड हेज हे 2 मॉड्यूल पायलट होते. हे तिन्ही ॲस्ट्रॉनॉट्स आपल्या कुटुंबियांना पृथ्वीवरती सोडून अपोलो 13 मिशनसाठी निघाले होते. 11 एप्रिल 1970 या दिवशी फ्लोरिडा येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून या मिशनची सुरुवात झाली. चंद्रावर जाण्याची मानवाची ही काही पहिलीच वेळ नव्हती, त्यामुळे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यात अनेकांना रसही नव्हता. या स्पेसक्राफ्टचे 3 भाग होते, ज्यामध्ये कोनाच्या आकाराच्या या भागाला कमांड मॉड्यूल असं म्हणतात. हे कमांड मॉड्यूल अशी जागा होती जिथे तिन्ही ॲस्ट्रॉनॉट्सना जास्त वेळ राहावं लागणार होतं. स्पायडरसारख्या दिसणाऱ्या या दुसऱ्या भागाला ल्युनॉर मॉड्यूल असं म्हणतात आणि त्याचा मुख्य उद्देश चंद्रावरती उतरणं आणि तेथून ॲस्ट्रॉनॉट्सना परत घेऊन जाणं हा होता. तिसरा आणि शेवटचा भाग सिलेंडरचा होता, ज्यामध्ये स्पेसक्राफ्टचं इंजिन आणि ऑक्सिजन टँक होता आणि यामुळेच त्याला स्पेसक्राफ्टचं हृदय असं देखील म्हटलं जायचं. आता प्लॅन असा होता की पहिल्यांदा संपूर्ण स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि पुढे जाऊन परत चंद्राभोवती फिरेल आणि त्यानंतर यापैकी 2 ॲस्ट्रॉनॉट्स योग्य वेळी या लुनार मॉड्यूलमध्ये बसतील आणि ते स्पेसक्राफ्टपासून त्याला वेगळं करतील आणि चंद्रावरती जाऊन उतरतील. चंद्रावरील नमुने गोळा केल्यानंतर लुनार मॉड्यूल त्यांना पुन्हा चंद्राच्या सभोवतीच्या कक्षेत घेऊन जाईल, जिथं स्पेसक्राफ्टला परत जाऊन मिळेल आणि परत ते पृथ्वीकडे रवाना होतील. पण त्यांना माहीत नव्हतं की चंद्रावर उतरणं तर लांबची गोष्ट, उलट हे लोक अशा भयंकर अपघाताचे बळी होणार आहेत जे त्यांच्या स्वप्नातही कधी घडलं नसेल. त्यांना पृथ्वी सोडून 55 तास उलटून गेले होते. पृथ्वीपासून 3,22,000 किलोमीटर दूर स्पेसक्राफ्ट वेगानं चंद्राच्या दिशेनं निघालं होतं. दरम्यान एका ॲस्ट्रॉनॉट्सने
नेहमीप्रमाणे ऑक्सिजन टँकची लेवल तपासण्यासाठी बटन दाबला असता अचानक जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका जोरदार होता की कमांड मॉड्यूलमध्ये बसलेल्या इतर ॲस्ट्रॉनॉट्सनाही तो जाणवला. पण मॉड्यूल पायलट फ्रेड हेजला मस्करी करायची सवय होती. त्यामुळे सुरुवातीला सर्वांना वाटलं की त्यानं पुन्हा मस्करी केली असेल. पण यावेळी फ्रेड हेजसुद्धा इतर 2 ॲस्ट्रॉनॉट्सप्रमाणेच घाबरलेला आणि अस्वस्थ होता. त्यानंतर ते काही विचार करणार तेवढ्यात मास्टर अलार्म लाईट आणि इलेक्ट्रिकल पॉवर फेल लाईट ब्लिंक व्हायला सुरुवात झाली. असं कळालं की 2 इलेक्ट्रिकल वायरच्या एकमेकांसोबत आलेल्या कॉन्टॅक्टमुळे ऑक्सिजनचा टँक पूर्णपणे स्फोट होऊन नष्ट झाला होता. मिशन कमांडरने ही गोष्ट ताबडतोब नासाच्या पृथ्वीवरील मिशन कंट्रोलला कळवली. ही बातमी मिळताच नासाच्या मिशन कंट्रोलमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कारण ऑक्सिजन टँकचा स्फोट होणं हे किती भीतीदायक असू शकतं हे नासाच्या सायंटिस्टना चांगलंच ठाऊक होतं. काही मिनिटांनंतर जेव्हा मिशन कंट्रोलने या स्पेसक्राफ्टमधून रिअल टाईम डेटा काढला तेव्हा असं दिसून आलं की यानातील केवळ एक ऑक्सिजन टँक फुटला नाहीये, तर दुसरा ऑक्सिजन टँक देखील वेगानं रिकामा होत आहे. त्याबरोबरच 3 पैकी 2 इलेक्ट्रिकल सप्लायचा पण स्फोट झालाय. हे स्पेसक्राफ्ट चालवण्याचं एक महत्त्वाचं साधन होतं. एकाच वेळी इतक्या प्रॉब्लेम्सना हाताळणं मिशन कंट्रोलसाठी खूप अवघड झालं होतं. दुसरीकडे जेव्हा मिशन कमांडर जेम्स लेवलनं स्पेसक्राफ्टच्या खिडकीतून बाहेर बघितलं तेव्हा त्याला सर्व्हिस मॉड्यूलमधून कसला तरी गॅस लीक होत असल्याचं दिसलं. हा ऑक्सिजन गॅस होता जो दुसऱ्या आणि शेवटच्या ऑक्सिजन टँकमधून लीक होत होता. त्यावेळी तिन्ही ॲस्ट्रॉनॉट्सना हे चांगलंच ठाऊक होतं की ते आता एका मोठ्या समस्येत अडकलेत. आता अवस्था अशी होती की त्यांची लाईट ही बंद झाली होती आणि त्यांच्याकडे पिण्याचं पाणीही नव्हतं. त्यांच्याकडे आता फक्त शेवटचा पॉवर बॅकअप शिल्लक होता. आता हे लोक जो श्वास घेत होते तो पण शेवटच्या आणि फुटलेल्या ऑक्सिजन टँकमधून येत होता. या अडचणींबरोबर अजून एक भयानक समस्या होती. होय, स्फोटामुळं या संपूर्ण स्पेसक्राफ्टची दिशाच बदलली होती. याचा अर्थ असा होता की जर त्यांनी आपली दिशा लगेच व्यवस्थित नाही केली तर ते या खोल अंतराळात कायमचे हरवले जातील. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना आपली दिशा बरोबर करायची होती. दुसरीकडे ही बातमी जगभर पसरली होती. ज्या टेलिव्हिजन नेटवर्कनी या मिशनला महत्त्व दिलं नव्हतं त्यांनी आता फक्त अपोलो 13च्या या होत असलेल्या अपघाताची बातमी दाखवायला सुरुवात केली. या दुःखद बातमीकडं अंतराळवीरांच्या कुटुंबियांसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. टाईम वेगानं निघून जात होता. स्फोट होऊन 1.5 तास उलटून गेला होता. आता दुसऱ्या ऑक्सिजन टँकमध्ये फक्त तितकाच ऑक्सिजन शिल्लक होता की पुढील फक्त 15 मिनिटांसाठी तो कमांड मॉड्यूलला ऑक्सिजन पुरवू शकेल. त्यामुळे नासाच्या मिशन कंट्रोलने ॲस्ट्रॉनॉट्सना कमांड मॉड्यूलमधून ल्युनॉर मॉड्यूलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने त्या लुनॉर मॉड्यूलमध्ये स्वतःचा स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा होता. पण समस्या अशी होती की तो ऑक्सिजन पुरवठा खूपच कमी होता आणि तो फक्त 2 ॲस्ट्रॉनॉट्ससाठी डिझाईन केला होता. पण आता दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे हेच पाऊल उचलावं लागलं. तिन्ही ॲस्ट्रॉनॉट्स ल्युनॉर मॉड्यूलमध्ये गेले. पण या तिघांना किती काळ जिवंत ठेवता येईल हे समजून घेण्यासाठी नासाच्या सायंटिस्टनी जमिनीवर रिअल टाईम कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली. त्यावरून असं दिसून आलं की लुनार मॉड्यूलमधून पुढील 2 दिवस 3 ॲस्ट्रॉनॉट्सना ऑक्सिजन पुरवठा होऊ शकेल. पण या तिघांना पृथ्वीवर कधी आणि कसं आणलं जाईल हा खरा प्रश्न अजूनही उभा होता. हा असा प्रश्न होता ज्याचं उत्तर अजूनही कुणाकडे नव्हतं. अपोलो 13 पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडे 2 पर्याय होते. पहिला म्हणजे मेन इंजिनचा वापर करून संपूर्ण स्पेसक्राफ्टला पृथ्वीच्या दिशेनं आणलं जावं. पण हे मेन इंजिनसुद्धा केवळ शेवटच्या उरलेल्या इंधनावरच चालत असल्यानं इंजिन वाटेत कुठेतरी बंद पडण्याची भीती सायंटिस्टना वाटत होती. दुसरा पर्याय होता चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून स्पेसक्राफ्टला पृथ्वीच्या दिशेनं ढकलायचं, ज्यामध्ये खूप कमी शक्ती वापरली जाईल. नासा मिशन कंट्रोलने हा दुसरा पर्याय निवडला. पण त्यातही एक अडचण होती. होय, प्रश्न असा होता की जेव्हा स्पेसक्राफ्ट चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून एक फेरी पूर्ण करून येईल तेव्हा त्याला चंद्राच्या कक्षेतून बाहेर काढून पृथ्वीच्या दिशेनं ढकललं जाईल आणि हे काम लुनार मॉड्यूलच्या इंजिनच्या मदतीनं करावं लागणार होतं. लुनार मॉड्यूलचं इंजिन
हे केवळ चंद्रावरून टेक ऑफ करण्यासाठी डिझाईन केलेलं होतं. त्याच्याकडून हे काम पहिल्यांदाच केलं जाणार होतं, जे खूप रिस्की होतं. लुनार मॉड्यूलच्या रॉकेटला कोणत्या पॉईंटपर्यंत आणि किती वेळ चालवलं जाईल हे कॅल्क्युलेशन देखील इतकं सोपं नव्हतं. या कॅल्क्युलेशनमधली एक छोटीशी चूकही मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकणार होती. नासाच्या पृथ्वीवरील मिशन कंट्रोलने हे सर्व कॅल्क्युलेशन ॲस्ट्रॉनॉट्सकडे पाठवलं आणि लुनार मॉड्यूलमध्ये बसलेल्या ॲस्ट्रॉनॉट्सनी तेच केलं जे त्यांना करायला सांगितलं होतं. चंद्राभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर एका पर्टिक्युलर पॉईंटवर पोहोचल्यावर त्यांनी रॉकेट 35 सेकंदांसाठी बंद केलं. त्यामुळे त्याची दिशा शेवटी पृथ्वीकडे झाली. पूर्ण 2 दिवसांनंतर स्पेसक्राफ्ट 32,000 किलोमीटर प्रति तास या वेगानं येत पृथ्वीच्या अगदी जवळ पोहोचत होतं. पण आता त्यांना खूप कठीण गोष्टींचा सामना करावा लागणार होता. अवघड गोष्ट अशी होती की पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना लुनार मॉड्यूलमधून परत कमांड मॉड्यूलमध्ये जावं लागणार होतं. कारण या कामासाठी फक्त कमांड मॉड्यूल बनवलं गेलं होतं. त्यामुळे ते स्पेस सूट घालून कमांड मॉड्यूलमध्ये गेले, जिथे सर्व कॉम्प्युटर बंद पडले होते. तिथलं तापमान फ्रीजिंग पॉईंटच्या पण खाली गेलं होतं. पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रवेश करताना त्यांनी स्वतःला लुनार आणि सर्व्हिस मॉड्यूलपासून स्वतःला वेगळं केलं. नासाच्या मिशन कंट्रोलने आणि त्याबरोबर संपूर्ण जगातील लोकांनी श्वास रोखून धरला होता. कारण आता ती वेळ अगदी जवळ आली होती जेव्हा कोणतंही नियंत्रण नसलेले हे लोक पृथ्वीवर परत येणार होते. पृथ्वीच्या कक्षेतील प्रवेशाच्या वेळी उष्णतेमुळे जवळपास 3 मिनिटं त्यांच्याशी पूर्णपणे संपर्क तुटला होता. 3 मिनिटांनंतरही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्यानं सर्वांना असं वाटलं की ॲस्ट्रॉनॉट्सना आपला जीव गमवावा लागलाय. पण त्यानंतर अचानक तेच घडलं ज्याची सर्वजण वाट पाहत होते. त्यांनी रेडिओवरून ते ठीक असल्याचा संदेश पाठवला. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्यांनी आपलं पॅराशूट उघडलं होतं, जे आता टीव्हीवरही दाखवलं जात होतं. ॲस्ट्रॉनॉट्सच्या कुटुंबासह जगातील सर्वजण हे दृश्य पाहून आनंद साजरा करत होते. शेवटी पूर्ण 5 दिवसानंतर 17 एप्रिल या दिवशी त्यांचं मॉड्यूल पॅसिफिक महासागरात जाऊन पडलं, जिथून त्यांना लगेच रेस्क्यू केलं गेलं. आशा आहे की तुम्हाला शहाणपणाच्या गोष्टीवरचा हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.